मजदूर संघ म्हणजेच BMSने अलीकडेच आमची श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांच्याशी भेट झाली आणि याची एक प्रेस रिलीज नोट आहे, ती प्रेस रिलीज नोट जारी केलेली आहे आणि ती प्रेस रिलीज नोटमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत तर EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन 1000वरून 7500 करा, त्यानंतर जे ELSI लिमिट आहे ते 21000वरून 42000 करा, त्यानंतर जे सिलिंग लिमिट आहे ते सिलिंग लिमिट 15000वरून 30000 करण्याची मागणी प्रामुख्याने हे मुद्दे या लेटरमधून मांडलेले आहेत आणि यावरती श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांनी नेमका जवाब काय दिला हा सांगितलेला आहे आणि हे सर्व इन्फॉर्मेशन या प्रेस नोटमधून जारी करण्यात आलेली आहे। ही प्रेस नोट हिंदी आणि इंग्लिशमधून आहे, ती बऱ्याच जणांना म्हणजेच खास करून महाराष्ट्रातील जे पेन्शनधारक आणि कर्मचारी आहेत यांना समजायला जरा अवघड जाते, त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमधून मराठीमधून ही प्रेस रिलीज आहे, जी प्रेस नोट आहे ती पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण इंग्लिश तुम्ही बघितलं तर EPFO आणि EPFOचे ज्या प्रेस नोट किंवा लेटर जे जारी होतात ते बऱ्यापैकी इंग्लिश आणि हिंदीमधूनच होतात, त्यामुळे जे मराठी पेन्शनधारक आणि कर्मचारी आहेत ज्यांना इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज समजायला अवघड जाते त्यांच्यासाठी ही लेटर किंवा ह्या प्रेस नोट समजायला खूप अवघड जातात आणि त्यांच्यासाठी आपलं चॅनल हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपलं चॅनल पूर्णपणे EPFO पेन्शनधारक कर्मचारी किंवा गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट ह्या पूर्णपणे मराठीतून सांगत असतं, त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि पुढचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहे। तर नेमकी ही प्रेस नोट काय आहे, यामध्ये BMS म्हणजे भारतीय मजदूर संघ यांनी कोणत्या प्रामुख्याने मागण्या केलेल्या आहेत आणि त्यांचा जवाब देताना मनसुख मांडवीजी यांनी नेमकं काय म्हटलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। तर नेमकी ही प्रेस नोट काय आहे पाहूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, मी ह्या प्रेस नोटमध्ये काही प्रमुख मुद्दे हे इथे डिटेलमध्ये लिहून काढलेले आहेत। मराठीमधून इंग्लिशमधून प्रेस नोट होती, ते तुम्हाला मराठीमधून मी ट्रान्सलेट करून सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ती पाहायची आहे, त्यामुळे तुम्हाला कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील यांचे जे काही प्रामुख्याने मुद्दे आहेत ते कुठंपर्यंत आलेले आहेत, सरकारच्या विचाराधीन आहेत का, याबद्दलची सर्व माहिती समजणार आहे। त्यामुळे पाहूयात ही प्रेस नोट मराठीमधून नेमकी काय आहे। बघा, भारतीय मजदूर संघ म्हणजेच BMSच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने ज्याचे नेतृत्व श्री S मल्लेशम अखिल भारतीय संघाचे जे अध्यक्ष आहेत यांनी केलेले आहे, केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीजी यांच्याशी त्यांनी मुलाखत सुद्धा केलेली आहे, त्याचबरोबर त्यांनी एक लेखी स्वरूपात लेटर सुद्धा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीजी यांना दिलेलं आहे। तर त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। बघा, ज्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाची निधी ऋणता EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन 1000वरून 7500 करण्याची मागणी केलेली आहे, त्यानंतर आयुष्यमान भारत योजना जोडणे आणि सर्व क्षेत्रातील सर्व वर्गातील जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना श्रम जो कायदा असतो, श्रम कानून असतो, तो सार्वभौमिक करण्याचा मागणी सुद्धा भारतीय मजदूर संघ म्हणजेच BMSच्या प्रतिनिधींनी केलेली आहे। त्याचबरोबर प्रतिनिधींना मंत्र्यांचे लक्ष पाणीवत IOCL रिफायनरी आणि उत्तर प्रदेश सत्ता छत्तीसगडमधील NTPC इन्काओ बरोबर गुजरात आणि बिहारच्या अन्य उद्योगांमध्ये संविदा जे कर्मचारी आहेत या संविदा कर्मचाऱ्याच्या दुर्दशेच्या बाजूने आकर्षित केलेले आहे, म्हणजे श्रम मंत्र्यांना आकर्षित केलेला आहे। त्यानंतर यामध्ये चुकीच्या ठेकेदारांच्या विरोधात सक्त कारवाईची मागणी सुद्धा या लेटरद्वारे किंवा झालेल्या मुलाखतीमध्ये केलेली आहे। त्याचबरोबर
CL आणि NTPC यांसारख्या प्रमुख नियुक्त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्याची मागणी भारतीय मजदूर संघांच्या प्रतिनिधींनी केलेली आहे. त्यानंतर बघा, BMSने आपल्या लेटरमधून LSI सीमा ही 21,000वरून 42,000 करण्याची मागणी केलेली आहे. तसेच EPF सीमा ही 15,000वरून सिलिंग लिमिट आहे ते 15,000वरून 30,000 करण्याची मागणी सुद्धा या लेटरद्वारे केलेली आहे. त्यानंतर बोनस अधिनियम 1965 तर्फे पात्रता सीमा हटवण्याची मागणी सुद्धा प्रामुख्याने BMSच्या जे प्रतिनिधी आहेत यांनी केलेली आहे या लेटरद्वारे. त्यानंतर बघा, प्रतिमंडळाच्या मंत्र्यांनी आठवण करून दिलेले आहे. म्हणजेच BMSचे जे प्रतिनिधी आहे ते प्रतिनिधींनी श्रम मंत्र्यांना एक आठवण करून दिलेली आहे. नेमकी काय, तर BMSच्या अहवालावरती 25 फेब्रुवारी 2026ला 600 पेक्षा जास्त ठिकाणी प्रदर्शन झाले आहे. यामध्ये हीच मागणी केली होती. याच संदर्भात BMSने योजना कर्मचारी आणि संविदा कर्मचाऱ्यांच्या समिती करण्याची मागणी सुद्धा केलेली होती. म्हणजे संविदा कर्मचारी आणि योजना कर्मचारी यांच्या वेगळं समिती करण्याची सुद्धा मागणी त्यावेळी केलेली होती, असं सुद्धा BMSच्या प्रतिनिधींनी यामध्ये सांगितलेले आहे. प्रतिनिधी मंडळाची जे सुरेंद्र कुमार पांडिया महासचिव आहेत हे सुद्धा यामध्ये सामील होते. तसेच श्री B सुरेंद्रम संघटना सचिव आहेत हे सुद्धा यामध्ये उपस्थित होते, सामील होते. त्यानंतर उपसंघटन सचिव गणेश मिश्रा हे सुद्धा यामध्ये सामील होते. तर प्रामुख्याने या 5 ते 6 मागण्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने म्हटलं तर 3च मागण्या आहेत, परंतु आयुष्यमान कार्डमध्ये इन्व्हॉल्व करणं किंवा फॅमिली पेन्शन इन्व्हॉल्व करणं ह्या बाकीच्या सब मागण्या आहेत. पण प्रामुख्याने 3 मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात असं BMSने म्हणजेच भारतीय मजदूर संघ यांनी लेटर लिहिलेलं आहे किंवा मुलाखत सुद्धा श्रम मंत्र्यांबरोबर केलेली आहे. आता श्रम मंत्री यावरती काय म्हणाले हे पाहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर श्रम मंत्र्यांनी लेटर दिलेलं नाही, लेखी स्वरूपात काही सांगितलेलं नाही, परंतु मुलाखतच्या दरम्यान काय सांगितलं हे मात्र या प्रेस नोटमधून सांगितलेलं आहे. मुलाखतच्या दरम्यान सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत आणि यावरती आम्ही समित्यासुद्धा नेमलेल्या आहेत आणि या समित्यांचं काम चालू आहे आणि लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर तुमच्या या मागण्या यातील मागण्या या उचित ज्या मागण्या आहेत त्या उचित मागण्या पूर्ण केल्या जातील. आता उचित मागण्या म्हटलं तर या सर्वच मागण्या उचित असलेलं दिसून येत आहे, कारण जे सिलिंग लिमिट आहे ते सुद्धा महागाईच्या दृष्टीने वाढवणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण सिलिंग लिमिट कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना पुढे पेन्शनचा लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन ही 7,500 करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता महागाई बघितली तर EPS 95 पेन्शनधारक हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्या एका मेडिसिनचा खर्च हा एका महिन्याच्या मेडिसिनचा खर्च हा 2,500 ते 3,000 असतो आणि त्यामुळे ह्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी BMSचे प्रतिनिधी यांनी मागच्या 2 दिवसामध्ये श्रममंत्र्यांची 2 ते 3 दिवसामध्ये श्रममंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि ही महत्त्वपूर्ण प्रेस नोट आहे ती जारी केलेली आहे. तीच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये मराठीमधून पाहिलेली आहे. जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांच्या कर्मचाऱ्यांची ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.